आणि एक महत्त्वाची बातमी, दिल्ली पोस्टल मतमोजणीमध्ये भाजप आता मुसंडी मारत असल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 18 जागांवर भाजपनं आता आघाडी घेतलेली आहे। तर नवनवे कल आता समोर येत आहेत आणि हे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय। तर काँग्रेस फक्त एका जागेवर आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्षाने मात्र मोठी आघाडी घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। भाजपनं मुसंडी मारलेली आहे। दिल्ली पोस्टल मतमोजणी सध्या सुरू आहे आणि यामध्ये भाजपनं तब्बल 18 जागांवर आघाडी घेतल्याची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय। तर आम आदमी पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे। तर आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षामध्येच आता दिल्लीत ही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। तर दिल्लीच्या पोस्टल मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतं। 18 जागांवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आम आदमी पक्षाने 13 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं कळतंय। तर काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी आहे। तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातल्या निकालाचे प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला दाखवतोय। एकूण 70 जागांपैकी आता काही कल हाती येत आहेत। पोस्टल मतमोजणी सध्या सुरू झालेली आहे। आम आदमी पक्षाने 13 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भारतीय जनता पक्षाने 18 जागांवर आघाडी घेतली आहे, तर काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी मिळालेली आहे। एकंदरीत असं चित्र दिसतंय की दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांमध्येच ही आता काटेकी टक्कर होत असल्याचं पाहायला मिळतंय। 13 जागांवर आम आदमी पक्ष आघाडीवर, तर 18 जागांवर भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे, तर काँग्रेस फक्त एका जागेवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पोस्टल मतमोजणीला सध्या सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल मतमोजणीच्या माध्यमातून जे कल आता समोर येत आहेत ते कल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। तर आम आदमी पक्ष आता कुठेतरी पिछेहाट होत असल्याचं पाहायला मिळतंय। 13 जागांवर आम आदमी पक्ष हा आघाडीवर आहे, तर भारतीय जनता पक्षानं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळते। तब्बल 18 जागांवर आता दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षानं आघाडी घेतलेली आहे। काँग्रेसची मात्र आता पूर्णतः पिछेहाट पोस्टल मतमोजणीच्या माध्यमातून तरी आपल्याला होत असल्याचं पाहायला मिळते। फक्त एका जागेवर काँग्रेस आता आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। तर काँग्रेसची दिल्लीमध्ये आता पिछेहाट होते। आम आदमी पक्षाचे बडे नेते पिछाडीवर असल्याची एक महत्त्वाची अपडेट देखील आपल्याला मिळते। तर सत्येंद्र जैन हे आम आदमी पक्षाचे नेते मात्र सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। तर महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। आम आदमी पक्ष 13, तर भारतीय जनता पक्ष 18 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेसने मात्र एकाच जागेवर आघाडी घेतलेली आहे। तर आम आदमी पक्षाचे बडे नेते पिछाडीवर असल्याचं कळतंय। भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आता आघाडीवर गेलेले आहेत। सत्येंद्र जैन हे आघाडीवर असल्याची महत्त्वाची अपडेट देखील आपल्यापर्यंत पोहोचते आहे। तर दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। दिल्लीमध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये आता भाजप पुढे असल्याचं पाहायला मिळतंय। तर दिल्लीमध्ये आता ईव्हीएमच्या मतमोजणीला देखील सुरुवात होते। दिल्लीत पोस्टल मतमोजणीमध्ये सध्या तरी भाजप आघाडीवर असल्याचे कल हाती येत आहेत। तर काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडी मिळाल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे आता दिल्लीमध्ये हे चित्र स्पष्ट झालंय की काटेकी टक्कर ही आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये आहे। आणि आता आम आदमी पक्ष विजयाची हॅट्रिक पूर्ण करणार की भारतीय जनता पक्षाचं कमळ दिल्लीमध्ये फुलणार, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।